हॅलो मित्रांनो, तर आज मी तुम्हाला बिना मेहनतीचे फल दाखवते. सांबार बघा मी इथे असाच शाबाश घेतला बेटा. होता. छान प्रकारे बहुत लागलेला आहे. बढ़िया. तर मग माझ्या अंगणामध्ये मुलं सायकल चालवत होते. तर चला मी म्हटलं मी पण सायकल चालवून बघावा. सायकल वगैरे चालवून झाल्यानंतर ऊस घेतला मी खायला. बापरे! ऊस छिलू-छिलू तर माझे दात दुखून गेले होते. मग मी दिला सरूच्या पप्पाला अर्धा ऊस. त्याला मी म्हटलं चला अर्धा-अर्धा मिळून ऊस खाऊन घे. मग मी लागली छानपैकी ऊस खायला. ऊस तर भारी मस्त गोड-गोड होता. सायंकाळी मग मम्मीने आणले होते तुरीच्या शेंगा. तर तुरीच्या शेंगा उकडून खाण्यात तर बापरे! खूपच मजा येते. मग पप्पाने पेटवली शेगडी वगैरे वगैरे पेटवून मग मांडला हंडा तुरीच्या शेंगायच्या. तुरीच्या शेंगा तर बघा कशी उकळी आली आहे. तर पण काय करू तुरीच्या शेंगा शिजायच्याच होते. सरूचे पप्पा तर बघा खायसाठी किती वेळा बघायचे शिजले का नाही, शिजले का नाही. मग आम्ही म्हटलं चला शिजेपर्यंत सापशिडी खेळून घ्या. मग आम्ही बसलो दोघं पण सापशिडी खेळायला. तर तुरीच्या शेंगा शिजल्यानंतर तुरीच्या शेंगा तर बघा कसे बाप लेकं मिळून सानीन छानपैकी मस्ती करत खाऊन राहिले तर गप्पर-गप्पर.